ओम श्री गणेशाय नमः. ओम प्रभु रामचंद्राय नमः. ओम गोपालकृष्णाय नमः. ओम शिवहर महादेवाय नमः. पार्वती लक्ष्मी सरस्वती नमः. सद्गुरुनाथाय संत कैकेश्वर महाराज की जय. ओम सव्य हस्त चपेट मेळी दाही छत्रे खाली पाडिली वाम हस्त घाये तळी मुकुट सर्व पाडिले. आणि एकच ठोसा मारल्याबरोबर सव्यहस्त चपेट मेळी दाई छत्रे खाली पाडिली वाम हस्त घाये तळी मुकुट सर्व पाडिले. एक ठोसा मारल्याबरोबर 10 मुकुट खाली पडले डोक्याचे. जैशी विद्याद्रीवर अकस्मात विद्युलता येऊन पडत तैसे अर्क जे केले विपरीत लंकानाथ घाबरला. आणि 10 मुकुट खाली पडल्याबरोबर रावण घाबरला मनापासून. मग लत्ता प्रारती वेळा सुग्रीवाने दृढ समीर पिला. आणि रावण खाली पडल्याबरोबर 10 शिर निर्माण करून सुद्धा त्याला भीती दाखवून सुद्धा सुग्रीव त्याला जुमानला नाही. एक ठोसा मारल्याबरोबर खाली पडला आणि 10 शिरावरचे 10 मुकुट खाली पडले. आणि नंतर हा सुग्रीव रावणाला लत्ता प्रहाराने मारू लागला. सुग्रीवाने दृढ समर्पिला सवे हृदय दिदला मुष्टीघात ते वेळी. आणि उठायला बघितलं रावणाने तेवढ्यामध्ये लाथेचा प्रहार केला. मल्ल युद्ध परमाद्भुत झाले घटिकापर्यंत. कमीत कमी 1 तास या दोघांचं एकमेकाला मारहाण चालू होती. रावण म्हणे वाली ऐसे त्वरित धरून नेईल सुग्रीव हा. अरे बापरे म्हणला, मला एक वेळ वालीनं काखेमध्ये असं दाबून स्वतःच्या राज्यापर्यंत घेऊन गेला होता, तसाच हा सुग्रीव सुद्धा दिसतो आहे. सवे हृदय दिदला मुष्टीघात ते वेळी मला युद्ध परमाद्भुत झाले घटिकापर्यंत. रावण म्हणे वाली ऐसे त्वरित धरून नेईल सुग्रीव हा. हा सुद्धा मला काकेमध्ये धरून नेईल. रामापाशी नेवड त्वरित विटंबील सूर्यसुत पळावयाशी निश्रित मार्ग कोठे दिसेना. आणि म्हणले हा धरून तर नेलच नेल, रामासमोर उभा करेल आणि तिथं सगळे वानर लोक मोठमोठे योद्धा आपली विटंबना करतील, आपल्याला नाही त्या शब्दानं आपलं ताडण करतील. षोडश खणाचे गोपुर तयावरून महावीर कोसळले तेव्हा लंका नगर गजबजले कदाची. 16 म्हणजे कमीत कमी 60 मजली ती इमारत उंच होती. त्याच्यावरती ते गोपुर होतं आणि त्याच्यावरती तो उभं राहून पाहत होता. तिथून तो खाली घसरला आणि त्याबरोबर संपूर्ण लंका नगर दणाणलं. एक म्हणती आला हनुमंत. आणि त्या लंकेमधले लोक म्हणू लागले हनुमंत परत आला वाटतं. नगर जाळावया समस्त. एक वेळ तर म्हणले जाळून गेला, काय ठेवलं नाही, आता परत कशासाठी आला. एक म्हणती समुद्रात लंका घालील पालथी. आणि आता म्हणले आता हनुमान काय सोडत नाही, आता तर ही लंका समुद्रामध्ये पालथी घातल्याशिवाय राहत नाही. असो तेव्हा दशकंदर चुकून या पै सत्वर पळाला वेगे जैसा तस्कर जागा होता गृहसामी. ज्याप्रमाणे चोरानं पळ काढावा आणि पाठीमागं न बघता पळ सुटावं त्याप्रमाणे हा रावण पळू लागला. मृगेंद्राचे कवे तुनक देख
पूर्व भाग्य सुटला जंबुक की भुजंग कवे तुनी मुशक पळून जाय स्वस्थळा. जसा भुजंगाच्या तोंडून साप पळून जावा, भुजंगाच्या तोंडून उंदीर पळून जावा, किंवा एखादा बोका पळून जावा, किंवा लांडगा पळून जावा, किंवा कोला पळून जावा, त्याप्रमाणे हा कोल्यासारखा पळाला, जंबुकासारखा पळाला असं म्हणून सांगितलं आहे. सो सुग्रीव तेथोनी उडाला. आणि नंतर सुग्रीवानं आकाशामध्ये उड्डाण केलं. तेथून सुग्रीव उडाला, सवेळा गिरी पावला, एकच जय जयकार जाहला, हृदय धरला रघुनाथे. आणि एका उड्डाणामध्ये रामाजवळ गेले. आणि रामाजवळ गेल्याबरोबर सुग्रीवाला प्रभू रामचंद्राने छातीशी धरलं, हृदयाशी धरलं आणि त्याचा जय जयकार करू लागले सर्व. हृदय धरिला रघुनाथे, वृंदारक गगने हुनी, पुष्पे वर्षती तै क्षणी. आणि आकाशातून 33 कोटी देवताने आकाशातून फुलांचा पुष्पवर्षाव केला. पुष्पे वर्षती तै क्षणी, धन्य सुग्रीवा म्हणून तर्जनी मस्तक डोलविते. आणि म्हणलं सगळे देवादिक म्हणू लागले, धन्य आहे सुग्रीव, एका उड्डाणामध्ये गेला, त्याला जमीन दोष करून 10 त्याची मुकुट खाली पाडून, त्याला लाथा मारून, बुक्क्याचा मार देऊन त्याला पळवून लावला. सुग्रीवाच्या भीतीनं रावण पळून गेला असं सर्वजण बोलू लागले. श्रीराम म्हणे सूर्यकुमारा, आजी बृहस्पती चेवला विचारा, तैसे तुम्हा वीरा केले होते सविपरीत. अरे आजच जर काय झालं असतं तुला रावणाच्या हातून, तर आम्ही काय पाहिलं असतं, आम्हाला किती वाईट वाटलं असतं. समीप असता सर्व दळे, अरे तुझ्या समोर एवढी मोठी अनंत लाखो सेनापती आणि वानसळे उभे आहेत, मोठमोठे वीर उभे आहेत, आणि तो एकटाच निघून गेलास. समीप असता सर्व दळे, पुढे उडी न घालावी भूपाळे, असो जय पावलाशी शीघ्र काळे, हाच लाभ थोरामा. अरे घरामध्ये आपल्या एवढी माणसं असताना कोणतरी एकट्यानं धावून जाणं, तो आपल्याला आवरणार नाही, तो आपला जुमानणार नाही, तो आपल्यापेक्षा बलवीर आहे, भीमासारखा आहे तो रावण, आणि तू एकटाच उड्डाण करून त्या ठिकाणी गेलास आणि त्याला घायाळ केलंस रे. त्यामध्ये तुझा फार मोठेपणा मला वाटतो. समीप असता सर्व दळे, पुढे उडी न घालावे भूपाळे, असो जय पावलाशी शीघ्र काळे, हाच लाभ थोरामा. अरे तू रावणाला चितपट करून टाकलास आणि त्याची लाज वाटून तो पळत सुटला आणि घरामध्ये शिरला. ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला रे तुझ्याबद्दल. तेव्हा नवने पुष्प जाते, वानरे पूजला किष्किंधापती, दळभारे सीतापती पूर्वस्थळा सौतरला. आणि सर्व वानर लोकांनी फुलं गोळा करून आणली अनेक जातीची, आणि त्याचं पूजन केलं, त्याचे पाय धुतले, कुणाचे सुग्रीवाचे, आणि त्याची पूजा अर्चा केली. सकळ जुत्पत्ती सरगुनंदन, बैसला तेव्हा सभा करुण, सुग्रीवानी बिभीषण अवघे जवळी बैसले. आणि संपूर्ण हा वानर समाज रघुनाथाच्या भोवतीनं बसलेला आहे, लक्ष्मणाच्या भोवतीनं बसलेला आहे. आणि हे दोघं मात्र बिभीषण आणि सुग्रीव एका बाजूला बसलेत आणि काय बोलतायत. राजाधिराज रामचंद्र जो चातुर्य गुण समुद्र, राजनीती बहु विचार करिता झाला ते समयी. आणि दोघांचा प्रभू रामचंद्राबद्दल विचार चालू आहे. म्हणे आता दीपंच वदना, सीताने दी
युद्धाविण यावरी मग बिभीषण बोलता झाला ते धवा. म्हणले एवढं करू नये, जर मार खाऊन पळाला तर असा माणूस पुन्हा असा रावण सीतेला देऊ शकत नाही, हे संग युद्धच करावं लागेल. म्हणे सामदंड भेद करुण शत्रू की जे आपणा दिन ओळखुने समयाचे चिन्ह तैसे चतुरी वर्तावे. आणि बिभीषण म्हणू लागला की आता युद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. साम दंड सगळं भेद विसरून ह्या रावणाबरोबर युद्ध करावं लागेल आपल्याला. मंत्रे आकर्षिजे विकार उदके शांत विजय वैष्णानर वेदांत ज्ञाने भव समुद्र उतरुणी जावे पैल तिरा. काय म्हणतात, वेदामध्ये सुद्धा ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि ज्ञान चालवून स्वतःचा विचार अंतरात्म्यापासून विचार करूनच आता आपण निघालं पाहिजे. काम क्रोधादी शत्रू थोर, नुसतं रागवून कुणावर चालणार नाही. क्रोध आणून कुणीही नुसतं ऐकत नाही, त्याला विचारच करावा लागेल. विवेके जिंकावे साचार, रागाला जिंकल्यानंतर परमेश्वराचं स्मरण करून सरस्वतीच्या मातेचं स्मरण करून आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. भक्ती बळे सर्वेश्वर आपणाधीन करावा. भक्ती करूनच परमेश्वराला आपलंसं करून घ्यावं लागतं. त्या टायमाला परमेश्वर आपल्याला पाठीशी उभा राहतो, आपला आशीर्वाद देतो. शमदम बळे करुण मनोजय करती सज्ञान उत्पत्तीच्या बळे करुण अर्थ काढते पंडित. आपण ओळीचा अर्थ बोलतो, पण जे पंडित असतात ते ज्ञानी असतात, ते शब्दानं शब्दाचा अर्थ करू शकतात आणि त्याच्यावरून पुढचा विचार करतात. पाषाण खाली सापडे हात, समजा दगडाखाली हात सापडला तर तो युक्तीने काढावा अकस्मात. अकस्मात खेळा पाठीमागे खेचावा, परंतु कसा युक्तीनं डोकं चालवून बुद्धी चालवून त्या दगडाला कसं बाजूला सारायचं आणि कसा आपला हात काढून घ्यायचा हे ज्ञानाशिवाय कळत नाही. बळे करुण उडता प्राप्त व्यथा मात्र पे. आणि काय करतो एवढा मोठा दगडाखाली माझा हात सापडला असला तरी काय करणार, ह्या दगडून आपण हात जर ओढला तर तुमचा हात राहणार नाही. अर्धा हात दगडाच्या खाली आणि अर्धा राहिलेला भाग आपल्या शरीराचा पाठीमागं पडेल. तैसे आधी राम तैसे आधी साम करुण वश करावादी पंचवदन समयोचित जाणे ज्ञान ऐसा शिष्टाईस पाठवावा. आणि एखादा महाज्ञानी माणूस आपण कुणाकडे पाठवला पाहिजे. जसे कृष्ण शिष्टाईसाठी स्वतः कृष्ण गेले होते कौरवामध्ये, त्याचप्रमाणे यामध्ये आता चांगल्या बुद्धिवान माणसाला रावणाकडे पाठवावं लागेल. सभेशी बैसता जावण दिसे जैसा बृहस्पती प्रवीण. आणि तो त्या ठिकाणी जाऊन जर बसला तर तो देवांचे गुरु बृहस्पतीसारखा दिसला पाहिजे. सरस्वती जयाशी प्रसन्न समयोचित शब्द देत. आणि जाणाऱ्याला सरस्वती माता प्रसन्न झाली पाहिजे, म्हणजे ती त्याच्या मुखामध्ये वास करून जे पाहिजे तेच बोलू शकेल. वेदशास्त्र पुराण आहे जयाशी करतला मलक पूर्ण तेजस्वी जैसा चंड किरण सभास्थानी ते विदिशे. ज्ञानी पाहिजे, चतुर पाहिजे, बलवान पाहिजे आणि त्याला सरस्वती माता प्रसन्न झालेली पाहिजे आणि दिसायला तो बृहस्पतीसारखा देवांच्या गुरुसारखा असावा. हृदय निर्मळ कपट रहित भोळा जैसा उमाकांत श्रेष्ठत्वे सभेत विराजत शचिनाथ जा परी. बघा
शिवा भोळा आहे, पण कसा आहे? बुद्धिवान आहे, हृदयानं निर्मळ आहे, कपट रीती जाणत असतात. आणि श्रेष्ठत्व त्या सभेमध्ये सगळ्यांना श्रेष्ठ मानलं पाहिजे. ज्याप्रमाणे स्वर्गामध्ये इंद्रसभेमध्ये इंद्रदेव बसतात आणि ते सर्व 33 कोटी देवासमोर कसे दैदिप्यमान आणि देवाचे राजे सोपतात, त्याप्रमाणे ईश्वरी जयाचे अत्यंत प्रेम, ईश्वरावर ज्याचं अत्यंत प्रेम आहे असा भक्त पाहिजे. तो बलवान पाहिजे आणि बुद्धिशाली पाहिजे. संताशी मित्र भाव परम, आचरे सदा सत्कर्म, क्रोध काम दवडून या. काय सांगितलं? संताला मानणारा, ईश्वरावर प्रेम असणारा, सदा चांगलं कर्म करणारा, क्रोध नसणारा अशी व्यक्ती आपल्याला पाठवावी लागेल. या लागी जगदंद्या राघवा, जो या चिन्नी मंडित बरवा, ऐसा शिष्टाईस पाठवावा. काय सांगितलं? या लागी जगद्वंद्या राघवा, जो या चिन्नी मंडित बरवा. म्हणजे कसा माणूस पाठवला पाहिजे? प्रभू रामचंद्रासारखा दिसायला तेजस्वी आणि बुद्धिवान, पुढच्या काही गोष्टी समजून घेणारा. जो या चिन्नी मंडित बरवा, ऐसा शिष्टाईस पाठवावा. मय जा धवा जवळी पै. मायासुराचा कोण आहे? मायासुराचा जावई आहे आणि त्या ठिकाणी चांगल्या माणसालाच पाठवलं पाहिजे. तरी नरवा नररिस, कोणास पाठवू शिष्टाईस, तुम्ही आम्ही किष्किंधा दिश, विचारून एक काढावा. म्हणले तुम्ही ठरवा नक्की कोणी जायचं ते. वारण चक्रांतरी घोण, स्वकार्य साधी पंचानन, केकलाची जाऊन सुपर्ण, अमृत कुंभ घेऊन आला. बघा, एकटा गरुड महाराज आईसाठी अमृताचा कुंड घेऊन आला स्वर्गातून. त्याप्रमाणे धाडशी आणि तेजबुद्धीचा आणि सर्वापेक्षा श्रेष्ठ असा तो असावा. एकलाच जाऊन गुरुपुत्र, साधुनाला संजीवनी मंत्र, की सागर उडून रुद्रावतार, शुद्धी करुणी पातला. बघा, गुरुपुत्र एकटाच गेला आणि संजीवनी मंत्र शिकून आला. तो कोण? तर कच्छ बृहस्पतीचा मुलगा. त्या ठिकाणी जाऊन शेवटी संजीवनी विद्या शिकून आला शुक्राचार्याकडून. की सागर उडून रुद्रावतार, शुद्धी करुणी पातला. ज्याप्रमाणे हनुमान भगवान लंकेमध्ये गेले आणि सगळे बेचिराग करून आले लंकेला आणि ती जळेल रंका सोन्याची बी बनवून आले, असा व्यक्ती पाहिजे. तैशीची कार्य साधून सत्वर येई परतोन, आणि कार्य करून अति वेगानं या ठिकाणी परत यायला पाहिजे. सत्वर येई परतोन, ऐसा पाठवावा निवडून, शीघ्र काळी तत्वता. लवकरात लवकर म्हणले आपला माणूस पाठवावा लागेल. यासाठी कुणी जायचं ते ठरवा. परमसंतोषला रघुनंदन, म्हणे धन्य धन्य तुझे ज्ञान, सकळ कळा प्रवीण होशी, रत्नराशी पडल्या पार, त्यात अनर्घ्य रत्न प्रभाकर, परीक्षक निवडते तैसा वीर, वाळे पुत्र काढिला. बघा, एवढ्या मोठ्या भल्या आकाशामध्ये रात्रीचा चंद्र असतो, आजूबाजूला तारे चांदण्या असतात, काही ग्रह असतात, पण सगळ्यामध्ये प्रकाशमान कोण दिसतो आणि श्रेष्ठ कोण दिसतो तर चंद्र. त्याप्रमाणे किंवा इंद्रसभेमध्ये सगळ्यामध्ये बसल्यानंतर इंद्र सर्वापेक्षा श्रेष्ठ आणि प्रकाशमान दिसतो.
किंवा आकाशामध्ये सूर्य प्रकाशमान दिसतो त्याप्रमाणे पाहिजे. रत्नराशी पडल्या पार त्यात नरघ्या रत्न प्रभाकर परीक्षक निवडते तैसा वीर वाळे पुत्र काढिला. म्हणले आहे आपल्याकडे एक तसा वीरपुत्र आहे. कोण? तर वालीचा मुलगा हा जाऊ शकतो. बिभीषण म्हणे राजवनेत्रा. बिभीषण काय म्हणतायत? जलदवर्णा चारुगात्रा पद्मोद्भव जनका स्मरा रे मित्रा अंगदाशी पाठवावे. आणि बिभीषणानं सांगितलं हा अंगद जो आहे तो हनुमानासारखाच आहे. आता हा अंगदला आपण पाठवूया. हा सर्व लक्षणे आहे चतुर जैसा नवग्रहात दिनकर. कसा? ज्ञानी आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे आणि चतुर्य आहे. आकाशामध्ये उड्डाण करता येते हनुमानासारखं. आणि आपण समोरच्या माणसाला काय बोललं पाहिजे याचंही त्याला ज्ञान आहे. आणि नवग्रहामध्ये जसा सूर्य प्रकाशमान आहे, चंद्र प्रकाशमान आहे, तसा हा आहे. की विकारात धरणीधर तैसा वानरात अंगद हा. अंगद हा व्यक्ती फार चांगला आहे. की शास्त्रा माझी वेदांत शस्त्रात सुदर्शन रत्न लकित. बघा सर्व अस्त्रामध्ये शस्त्रामध्ये एक नंबर अस्त्र कोणतं आहे तर ते सुदर्शन आहे. की पक्षा माझी विनता सुत. पक्षामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे तर गरुडेश्वर आहे. बळे अद्भुत तैसा बलवान तसाच आहे गरुडासारखा. ऐकता तोषला रघुनंदन. आणि श्रीरामाना आनंद झाला. म्हणे हे तुम्ही उत्तम निवडिले रत्न. एक नंबर म्हणून तुम्ही निवडला. तव तो अंगद कर जोडून रघुपती प्रीती बोलत. आणि त्यावेळी रामासमोर उभं राहून हा अंगद बोलू लागला हात जोडून. काय म्हणू लागला? म्हणे पुराण पुरुषा परमानंदा. म्हणले पुराण पुरुष आहात तुम्ही, परमात्मा परब्रह्म आहात. भक्त हृदय पद्य कोश मिलिंदा जगद कूर मूळ कंदा आज्ञा काय ते मज ध्यावे. आणि प्रभू रामचंद्राची स्तुती केली, प्रार्थना केली आणि त्यांना विचारलं मला आज्ञा द्या. राजीवाक्षारण रंगधीरा असुर कानन वैष्णानरा जनक जामाता ती उदारा आज्ञा काय ती मज सांगा. म्हणले तुम्ही जनक राजाचे जावई आहात, सीतेचे पती आहात आणि दशरथाचे मुलगे आहात. तर आता मला आज्ञा द्या, मी काय केलं पाहिजे? चराचर फलांकित द्रुमा विशाळ भाळा पूर्ण कामा अजाजेत आत्मरामा आज्ञा काय ती मज सांगा. चराचरामध्ये तुम्ही व्याप्त आहात. दिसायला विशाळ बुद्धी आहे, विशाळ शरीर आहे आणि पूर्ण पुरुषोत्तम तुम्ही आहात. अजाजेत आत्मरामा सर्व काही तुम्हीच आहात. रावणाने कुंभकर्ण एक क्षणी येथे अनुबांधून की लंका उचलून घालू पालते सागरे. म्हणले सांगा रावणाला कुंभकर्ण उचलून आणू की लंका पालते घालू समुद्रामध्ये? काही सांगा. ऐकून अंगदाचे बोल संतोषला तमाल निळ. राम खुश झाले. म्हणे धन्य तो वाळे पुण्यशील अद्भुत बळ तयाचे. म्हणले खरंच तुझे वडील तर अद्भुत त्यांना बळ होतं आणि पुण्यवान होते. कक्षेशी दाटून रावण तुझ्या वडिलांनी काखेमध्ये दाबून रावणाला चतुहा समुद्री केले स्नान. 4 समुद्रामध्ये स्नान केलं होतं. त्यांचे पोटी पुत्र निधान बळ गहन तैसेच तुझे. आणि तू सुद्धा तुझ्या वडिलांसारखाच बलवान आहेस, बुद्धिवान आहेस, पुण्यवान आहेस.
तरी लंकेशी जाऊन ए समयी रावणाशी करी शिष्टाये. आणि तू लंकेमध्ये जावंस या क्षणामध्ये आणि रावणासमोर जाऊन शिष्टाई करावी, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा की बाबा रे, हे युद्ध नको, ह्यामध्ये बरेच नुकसान होईल, भरपूर लोक मरतील. म्हणावे जानकी सदी सामोपचारे करुनिया. म्हणले बऱ्या बोलानं तू सीतेला माघारी पाठव, आम्ही घेऊन जातो. तुवा मज न कळता येऊन चोरिले जानकी चिद्रत्न. आणि तो आम्ही नसताना जाग्यावर तो येऊन सीतेला घेऊन गेला, चोरून घेऊन गेलास. तरी एकदा क्षमा केली पूर्ण देयानो झडकरी. तरी तुला बाबा आता आम्ही एक वेळ क्षमा केली आहे, तर तू लवकरात लवकर सीतेला आणून पोच कर. सीता देतो ची तत्काळ तू लंकेशी नांदशी अचळ. नाही तरी निर्मूळ कुळ तुझे करीन निर्धारे. आणि सीतेला जर बऱ्या बोलानं चांगला म्हणून आणून माझ्याजवळ पोच केलीस तर तुला तो सुद्धा बिभीषणासारखा कसा होशील, सुखानं ह्या लंकेमध्ये राज्य करशील. आणि अमर तर तो आहेसच, कारण तुझ्या नाभी कमलामध्येच अमृत आहे. ऐशे ऐकता वाळी सुत नमस्कारिला जनक जामात. राम असे बोलल्याबरोबर वालीच्या मुलानं प्रभू रामचंद्राला नमस्कार केला, हात जोडले. आणि हे कोण आहेत प्रभू रामचंद्र, तर जनकाचे जावई आहेत म्हणून सांगितलं. आज्ञा घेऊन त्वरित गगनपंथे उडाला हो. आणि एका क्षणामध्ये आकाशावर दिसेनासा झाला. सभेत उतरता झाला अकस्मात की वानर रूपे जैसादित्य एकाएकी प्रगटला. ज्याप्रमाणे अंधारातून सूर्य एकाएकी उगवावा आणि प्रकाश पडावा, त्याप्रमाणे हा एकाएकी त्या सभेमध्ये जाऊन उतरला. का वैकुंठाहुनी सरपारे अवचितायेत उर्वीवरी की कर्मभूमी निर्धारे योग भ्रष्ट उतरला. दृष्टी देखता अंगदवीर चमकले सभेचे असुर. शस्त्रे उभारुणी समग्र सरसावले ठाई ठाई. आणि हा एकाएकी अंग दिसल्याबरोबर तिथं बसलेले सर्व वीर उठून उभे राहिले आणि शस्त्र घेऊन त्याच्यावर धावून गेले. म्हणते कचाला वानर तेने पूर्वी जाळले लंका नगर. एकच वानर आला हनुमान राया तर लंकानगर जाळून गेला. सुग्रीवे गोपुरी उणे समग्र छत्रे पाडले रावणाचे. एका ठोशामध्ये 10 मुकुट खाली पडले आणि ह्यालाही खाली, हा सुद्धा आदळला रावण. हा निर्भयने हा शंका बहुत एकलाची आला सभेत. असो चौकडे तारा सुत पाय न्याहाळोनी सभेते. म्हणले बघा किती बलवान आणि धट आहे, एकटाच उतरला इथं एकाएकी येऊन. वाली नंदन सभेसाला जो परस्थळी हुनी त्याशी न पुस्ती सभाजन तरी ते शतमूर्ख जाणावे. अरे हा वालीचा मुलगा आहे आणि तुम्ही ह्याला जर सरळ नाही बोलला तर हा काय करेल. शृंगाल सभेत पंचानन एतादच कती अवघे जन की देखता विणता नंदन विकार दैशे दचकते. काय सांगितलं यामध्ये, शृंगाल सभेत पंचानन म्हणजे कैलासामध्ये शिव बसलेला आहे, तो कसा पंचमुखी आहे, किंवा ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मा आहे तोही पंचमुखी आहे. आणि तो सर्व देवामध्ये कसा श्रेष्ठ दिसतो त्याप्रमाणे. आणि किंवा गरुडाला पाहून साप पळू लागतात त्याप्रमाणे. की देखता विणता नंदन विकार जैसे दचकती की उदया येता दिनकर दिवा भीते विटती समग्र. आणि सूर्य उगवल्याबरोबर सगळे लोक
आपापले दिवे घालवतात किंवा आकाशातील चांदण्या नाहीशा होतात. विलोकिता तस्कर कंटाळते जैसे का. चोरला पाहिलं की माणसं भितात की पंडित येता सभे प्रती मनी विठली अल्पमती. पंडित ज्ञानी माणूस जर सभेमध्ये आला तर जो अडाणी समाज आहे, जो अज्ञान समाज आहे, तो गप्प बसलेला असतो. की ते कोकिळ गर्जती वसंती किंवा वसंत ऋतूमध्ये कोकिळा बघा गाणं गाते. वायस मानती संताप. आणि कोकिळा ओरडायला लागल्या की कावळ्यांना राग येतो की यांना नुसते काव काव करायचं वाजते. पण कोकिळा म्हणजे मंजूळ स्वरामध्ये गाणं गात असते. दृष्टी देखता संत भक्त निंदक विट समस्त. बघा, जे वाईट लोक असतात, अज्ञानी लोक असतात, परमेश्वराची भक्ती करत नाहीत, हे काय करतात? संतांची नेहमी निंदा करतात, भक्तांची नेहमी निंदा करतात. तैसे तुम्ही राक्षस उन्मंत मज देखता त्रासले ती. असा कोण म्हणतोय? अंगद म्हणतोय, अरे मला बघून तुम्ही का घाबरला रे? सभास्तंभ पृष्टी घालून पुच्चासने बैसे वाले नंदन. कसा बसला? कुणी बसायला आसन दिलंच नाही. मग शेपटीला आज्ञा केली, हे सखा आता मला सिंहासन बनवून दे. मग बघता बघता क्षणामध्ये रावणापेक्षा सिंहासन मोठं झालं स्वतःच्या शेपटीचं. आणि त्याच्यावरती दृष्टी देखता संत भक्ता निंदक विटती समस्त. तैसे तुम्ही राक्षस उन्मंत मज देखता त्रासले ती. मग सभा स्तंभ पृष्टी घालून पुच्चासने बैसेवाली नंदन. उंच दिशे रावणाहून तेजे करुणी विशेष. म्हणे गर्विष्ठा दशवदना मी आलो असे कवण्या कारणा. ते कान पुसशी मलिना कोणे विचारे सांग पा. अरे म्हणले चोरा, मी का आलोय? मला साधं विचार तरी, बोल तरी माझ्या बरोबर. मी आहे शाक्रात्मज सुत अयोध्यापतीचा शेदूत. मी वालीचा मुलगा आहे आणि रामाचा दास आहे. तरी मी शिष्टाई सालो येथ अंतर तुझे पाहावया. ज्याप्रमाणे कौरसभेमध्ये शिष्टाई करण्यासाठी कृष्ण गेले होते, तसा मी तुझ्या समोर कृष्ण म्हणजे राम शिष्टाई करण्यासाठी आलो आहे. आया उपरी वीरांगद रावणाशी करील बोध. ते संती परिसावे विशद ब्रह्मानंदे करुणिया. आणि रावणाला काय उपदेश करेल अंगद, आणि रावण काय बोलला अंगदाशी, हे पुढच्या अध्यायामध्ये ऐकावून सांगितलं. रवी कुळभूषण रघुवीर जो साधु हृदय पंकज निर. तो ब्रह्मानंद श्रीधर अभंग साचारण विटे कदा. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर सम्मत वाल्मिकी नाटकाधार. सदा परिसोत भक्त चतुर चतुर्विशंतीताध्याय गोडा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु शुभं भवतु.